नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं काम सुरू आहे. सद्यस्थितीला 18 जिल्ह्यात अहिल्या भवनाचं कार्य सुरू असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या ठिकाणी अहिल्या भवन उभारणीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश हे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. मंत्रालय येथील दालनामध्ये महिला व बालकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लवकरच 4 जिल्ह्यातील अहिल्या भवनाचे लोकार्पण करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचनाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारं हे अहिल्या भवन महिला, बालक व दिव्यांगांकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असणार आहे. तसेच अहिल्या भवन उभारण्यासंदर्भातील जे काही पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देशही अदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना दिलेले आहेत. तसेच जर पाहिलं तर महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राबवण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा, यापूर्वी आपण अर्ज कसा करायचा तो पण पाहिलेला होता. पिंक ई-रिक्षाच्या योजनेसंदर्भात संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्राप्त अर्जापैकी जे काही 5,000 पात्र महिलांना लवकरच या योजनेच्या अंतर्गत रिक्षाचं वितरण करण्यात येणार आहे, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत असून आज तागायत 3,000 पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विभागाने या पथकाच्या माध्यमातून केलं आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला हा उपक्रम व्यापक स्वरूपात करण्यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भातही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सूचना दिलेल्या आहेत. नोकरी करणाऱ्या ज्या काही महिला असतील, मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असल्याने गरजू महिलांच्या मुलींसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. पाळणाघर सेविका व मदतनीस यांचे मानधन तसेच निर्भया समुपदेशन केंद्रावरील जे काही समन्वयकाचे मानधन आहे ते वाढवण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित समन्वयक महिलांनी सांगितले. तसेच प्राथमिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभागाची जे काही समन्वय साधून उपाययोजना आखण्यासंदर्भातही निर्देश तटकरे यांनी यावेळी दिले. हे छोटंसं एक अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.